समोर आलंय। नाशिकच्या 40 वर्षीय व्यक्तीनं जवळपास 8000 किलोमीटर पायी चालत हज यात्रा पूर्ण केली। या अवलियाचा हज यात्रेचा प्रवास कसा झाला पाहूया। हज यात्रा इस्लाम धर्मात ही यात्रा अत्यंत पवित्र मानली जाते। शक्य झाल्यास प्रत्येक मुस्लिमानं आयुष्यात एकदा तरी या यात्रेला जावं असा कुराणात उल्लेख आहे। या यात्रेसाठी भाविक जगभरातनं सौदी अरेबिया देशातील मक्का शहरात लाखोंच्या संख्येनं पोहोचत असतात। मात्र नाशिकच्या पेंटर काम करणाऱ्या एका 40 वर्षांच्या भाविकानं ही हज यात्रा नाशिक पासून चक्क पायी चालत पूर्ण केली आहे। तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे। अली शहबाज सय्यद असं या भाविकाचं नाव असून ते नाशिकच्या शाहूनगर परिसरातील रहिवासी आहेत। 3 जुलै 2023 ला भद्रकाली परिसरातील बडी दर्गापासून त्यांनी या पदयात्रेला सुरुवात केली होती आणि तब्बल 9 महिन्यांनंतर त्यांनी मक्का गाठलं। उसकी मैं फीलिंग नहीं बता सकता सर, वो बहुत अजीब आंसू निकल गए, रोने लगा मैं पकड़कर। और सबसे पहले दुआएं की उन लोगों के लिए जो मेरे सफ़र में मुझे मदद करी। मैंने वही प्रार्थना की सबके लिए, हिंदुस्तान के सबसे खैर खुशी के लिए प्रार्थना की। हमारे हिंदुस्तान में जो भी आज का माहौल चल रहा है ये सब ख़त्म हो जाए, भाईचारगी हो, इंसानियत का पैगाम पहुँचे, मोहब्बत का पैगाम पहुँचे। हमको पॉलिटिकल से कोई मतलब नहीं है, हमारा देश आला हो, सबसे अलग हो और यहाँ के रहने वाले कभी दुखी ना हो। नाशिकहून दिंडोरी, पेठ, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा असा अली सय्यद यांचा प्रवास झाला। मात्र पाकिस्तान सीमेवर पोहोचताच त्यांना अडवण्यात आलं। पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण असल्यानं त्यांना व्हिसा नाकारण्यात आला। पाकिस्तानचा मार्ग बंद झाल्यामुळे अली सय्यद यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या। मक्केपर्यंत जायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता। त्या गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली पाकिस्तानच्या बॉर्डरवरती मी विजा मागितली, त्यांनी नाकारली की सिक्युरिटीचा इश्यू होतोय आणि तुम्ही भारताचे आहे, तुम्हाला कोणी काय केलं, पहिलेच अशी वातावरण टाईट आहे, तर मग कोण जबाबदार घेणार। की आता मला हे मार्गातून जायचं आहे, तर आता हे वाट नाही दिली, आता डायरेक्ट मी उडान भरून जाणार, तर आता जे सगळं माझं जे प्लान होता ते सगळं चूरचूर झालं। आता जायचं कुठं? आता 2-3 महिन्याच्या बाळाला आता आपण खेळ करताना त्याला जर फिरवला तर ते पण चक्री होऊन जातं की आता मी कुठे आहे। तर हे विमानाच्या प्रवासाने असं झालं माझं। पण जे नशिबात होतंय ना तेच होतंय। मग ते भगवंतांचे, अल्लाचं जे काय माझ्या नशिबात होतं ते मला मिळालं। रात्री दर्गा, मशीद किंवा जिथे जागा मिळेल तिथे झोपायचं। या सगळ्या प्रवासात त्यांच्या मदतीसाठी अनेक हातही धावून आले आणि अखेर सगळ्या संकटांचा सामना करत अली सय्यद मक्का येथे पोहोचले। आम्ही एक बघितलं की तुमच्या गळ्यामध्ये इंडियाचा फ्लॅग जो आहे, तिरंगा आहे, हा काय कुठे घातला आणि काय तेच? जेव्हा मी झोपायचं तर झोपताना पासपोर्ट बॅगेत ठेवायचं आणि तिरंगाला आहे ना असं होडून ठेवायचं की जे येऊन जे पोलिस काय पोलिस असे होते की हे बघितल्यानंतर आहे ना पुढं जायचे, अरे चलो इंडिया आहे। कारण सगळ्या भारताचा एक असा लुक आहे कि सगळ्या लोकांना माहिती आहे कि इंडिया वाले क्राइम नहीं कर सकते। इंडिया से शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, अरे बोला हाँ भाई हाँ वहीं से है। नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातनं हज यात्रेला पायी जाणारे अली सय्यद हे एकमेव व्यक्ती असावे। अली सय्यद हज यात्रेवरून नाशिकात परतल्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं। चली ना, मैं 4 बजे तक सो नहीं पाती थी। मैं 4 o'clock तक भी उनको कॉल करती थी कि बाबा कुछ खाए क्या कुछ नहीं। एक बार बाबा ने कहा था कि अभी कुछ खाया नहीं हूँ। उस वक्त मुझे बहुत ज़्यादा गिल्ट हो रहा था। फिर उस वक्त ना मैंने भी उस दिन कुछ नहीं खाया, अब्बा ने कुछ नहीं खाया, मैंने भी कुछ नहीं खाया। तो मतलब मेरे को ऐसा लग रहा था। फिर अब्बा का कॉल आया, सबा बोले चूड़ा है, मैंने खा लिया। बस मैंने अब्बा को बहुत मिस किया साल भर में। अब मेरी दुनिया मेरे पास है, सब कुछ मेरे पास है। जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अली शहबाज सय्यद।
8,000 किलोमीटर पायी चालण्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. मात्र सय्यद यांनी हे शक्य करून दाखवलं. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.